नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला अत्यंत धक्कादायक पद्धतीने कमळी तिच्या आई-वडिलांपर्यंत आणि आजी-आजोबापर्यंत कशा प्रकारे पोहोचते ते आपल्याला माहिती मिळणार आहे. तर मुंबईमध्ये कमळी आलेली असते आणि मुंबईमध्ये कमळीच्या कॉलेजमध्ये मोठ्या कंपन्यांची कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आलेली असते. अनेक नामांकित कंपन्यांसोबत महाजन इंडस्ट्रीज देखील विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आलेली असते आणि कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याला या संधीची उत्सुकता असते, कारण महाजन इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळवणं म्हणजे आयुष्याला नवं वळण मिळणं असं असतं. मुलाखती सुरू होतात आणि एकामागून एक विद्यार्थी आत जातात. अखेर कमळीचा नंबर येतो आणि तिचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, हुशारी आणि परिस्थितीशी लढण्याची तयारी पाहून राजन महाजन खूपच प्रभावित झालेला असतो आणि त्याचसोबत त्याच्या स्टाफला पण माहिती असतं का ही कमळी खूपच हुशार मुलगी आहे. मुलाखत संपताच तो हसतच कमळीचं अभिनंदन करतो आणि सांगतो का तिची निवड झालेली आहे. पण इथेच सर्वात मोठा ट्विस्ट असा येतो की फक्त नोकरी देऊन न थांबता राजन स्वतः HR ला आदेश देतो की कमळीला थेट मुंबईच्या मुख्य ऑफिसमध्येच पोस्टिंग द्यावी लागेल. हे ऐकताच संपूर्ण कॉलेज आनंदाने टाळ्या वाजवत असतात. पण दुसरीकडे महाजन इंडस्ट्रीजमध्ये बसलेल्या रोहितच्या भुवया उंचावतात, कारण रोहितने खूप मोठा फ्रॉड कंपनीमध्ये केलेला असतो आणि ते कोणालाच माहिती नसताना रोहितने आणि राजन एकाच कंपनीमध्ये उच्च पदावरती काम करत असतात आणि म्हणून कमळी आता रोज त्याच ऑफिसमध्ये येणार आणि ही कल्पना करतच रोहितच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते आणि रोहित एवढा घाबरण्याचं कारण तितकंच मोठं पण असतं, कारण काही दिवसांपूर्वी कमळीने योगायोगाने रोहितच्या दुसऱ्या एका महिलेसोबतचं गुप्त नातं पाहिलेलं असतं. रोहितचं एक्स्ट्रा मटेरियल अफेअर कमळीला नजरेतून सुटलेलं नसतं आणि जरी कमळीने तेव्हा कोणालाही काही सांगितलेलं नसतं तरीही रोहितला माहितीच असतं की जर ही मुलगी रोज ऑफिसमध्ये वावरू लागली तर कधीतरी सत्य बाहेर येणारच आहे आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा कमळीची नियुक्ती झाल्याचे समजताच रोहित पूर्णपणे अस्वस्थ होतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो का ही मुलगी या ऑफिसमध्ये राहिली ना तर एक दिवस माझं खरं रूप राजन समोर आणि ऋषी समोर नक्कीच आणणार आहे. त्याआधीच काहीतरी करावं लागेल असं तो विचार करत असतो आणि त्या दिवसापासूनच रोहितचं एकच ध्येय असतं की कमळीला कोणत्याही परिस्थितीत कंपनीतून बाहेर काढायचं. दुसऱ्या दिवशी रोहित आपल्या काही विश्वासू कर्मचाऱ्यांना गुपचूप भेटतो आणि तो त्यांना कमळीच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवायला सांगतो. तिच्याकडून एखादी छोटीशी चूक झाली तरीही तिच्यावरती मोठा आरोप करायचा आणि तिची प्रतिमा खराब करायची आणि तिच्या कामामध्ये मुद्दाम अडथळे आणायचे आणि ही संधी मिळताच तिला नोकरीवरून बाहेर काढून टाकायचं असा नवा कट तो रचत असतो आणि रोहितला असं वाटत असतं की कमळी ऑफिसमधून बाहेर गेली का त्याचे रहस्य कायमचेच दडून राहील आणि दुसरीकडे राजनचा कमळीवरती दिवसेंदिवस विश्वास वाढतच असतो आणि तिच्या प्रामाणिक स्वभावामुळे आणि मेहनतीमुळे तो HR विभागालाही स्पष्ट सूचना देतो की कमळी ही कंपनीची एक हुशार आणि प्रामाणिक कर्मचारी आहे आणि तिच्यावरती कोणताही अन्याय झाला तर मी त्याची चौकशी करेलच. आणि राजनचे हे शब्द ऐकताच रोहितच्या पायाखालची जमीनच सरकते. आता कमळीला कंपनीतून काढणं त्याच्यासाठी आणखीनच कठीण झालेलं असतं. कमळीला मात्र ह्या सर्व कटकारस्थानांची अजिबात कल्पना नसते. ती फक्त आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं करिअर घडवण्याचं स्वप्न पाहत असते. पण तिला हे माहितीच नसतं की तिच्या आयुष्यातील ही नवीन नोकरी फक्त करिअरची सुरुवात नसून महाजन कुटुंबातील अनेक वर्षापासून दडलेली रहस्य उघड करण्याची सुरुवात ठरणार आहे. तर आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की रोहितचा कमळी विरुद्धचा हा नवा डाव यशस्वी होणार आहे का, की कमळी आपल्या प्रामाणिकपणाने रोहितचं काळं सत्य राजनसमोर आणणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजनने कमळीला आपल्या ऑफिसमध्ये दिलेली ही संधी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य समोर आणणार का. येणारे भाग या सर्व प्रश्नांची थरारक उत्तरे देणार आहेत. तर आपल्याला पुढचे भाग बघावे लागतील आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.